भारतामध्ये एक असे शक्तिपीठ आहे जिथे देवीने भक्ताची भूक भागवण्यासाठी स्वतःचे मस्तक धरापासून वेगळे केले। आपण बोलत आहोत झारखंडमध्ये असलेल्या श्री छिन्नमस्ता शक्तिपीठाबद्दल। पुराण कथेनुसार जेव्हा आदिशक्ती आपल्या 2 योगिनींसोबत नदीकाठी विहार करण्यासाठी आल्या तेव्हा अचानक त्या दोघी योगिनींना खूप तीव्र भूक लागली, परंतु आजूबाजूला अन्नाचे कोणतेही साधन नव्हते। अन्नासाठी दोघी योगिनी तडफडू लागल्या। तेव्हा देवीने त्यांची वेदना पाहून आपले मस्तक धरापासून वेगळे केले। तिच्या देहातून 3 रक्तधारा वाहू लागल्या। एक धारा डाकिनीच्या मुखात, दुसरी वर्णिनीच्या मुखात आणि तिसरी धारा स्वयं देवीच्या मुखात जात होती। पण 3च धारा का? कारण आपली भूक ही 3 प्रकारची असते: मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक। आणि आदिशक्ती या 3ही स्तरांवरील ऊर्जेला पोषण आणि संतुलन देते। यासोबत देवीच्या पायाखाली कामदेव आणि रती मिलन अवस्थेत दाखवलेले आहेत, कारण काम म्हणजे इच्छा आणि वासना आणि रती म्हणजे आनंद आणि भोग। या दोन्ही शक्तींवर देवीचे प्रभुत्व आहे। तांत्रिक साधनेमध्ये कामशक्तीचे दमन केले जात नाही, तर तिचे रूपांतर उच्च आध्यात्मिक ऊर्जेमध्ये केले जाते। वासना जेव्हा संयम आणि जागरूकतेमध्ये परिवर्तित होते तेव्हा तीच शक्ती आध्यात्मिक उन्नतीचे कारण बनते। म्हणूनच छिन्नमस्ता देवीचे रूप केवळ भयानक प्रतीक नाही, तर त्याग, आत्मनियंत्रण आणि आध्यात्मिक जागृतीचे एक सर्वोच्च तत्व आहे, जे आपल्याला शिकवते की खरे सामर्थ्य बाह्य जग जिंकण्यात नाही, तर स्वतःच्या इच्छा, अहंकार आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यात आहे।